मी समीर गुप्ते, CKP ज्ञातीविरोध ट्रस्ट ठाण्याचा विश्वस्त आणि CKP फूड फेस्ट हा जो करतो आहे त्याचा संस्था. गेली 10 वर्ष म्हणजे 2014पासून आजपर्यंत ठाण्यामध्ये हा CKP समाजाच्या खाद्य संस्कृतीचा सोहळा साजरा होतो आणि गेली 10 वर्ष सातत्याने प्रत्येक ठाणेकर या फेस्टला आवर्जून भेट देतो आहे आणि CKP समाजाच्या खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेतो आहे. आणि त्यामुळे 2 गोष्टी घडतात. एक तर आमच्याबद्दल त्यांना आमच्या खाद्यसंस्कृतीची माहिती होते आणि दुसरं हे समाजबंध दृढ होतं. 2 वर्षाची गॅप होती कोविड गेल्यानंतर, त्यामुळे आज 3 वर्षांनी होणारा हा फेस्टिवल आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. त्या फेस्टिवलमध्ये CKP समाजात केले जाणारे अनेक पुस्तक खाद्यपदार्थ होते असतात. लोकांना असं वाटतं की CKP समाजाच्या विशेष करून मांसाहारी आहे. पापलेट, सुरमई, कोलंबीचं युक्त, मटण वडे, किमा पॅटीस ह्याच पदार्थ आपल्याकडे मिळतात. पण तसं नाही आहे. आमच्याकडे वालाचं बिरडं आहे, आमच्याकडे मसुऱ्याची आमटी आहे, आमच्याकडे वालाची खिचडी आहे, आमच्याकडे निनाव आहे, आमच्याकडे कालवले आहे. अतिशय वैविध्यपूर्ण असलेली ही खाद्यपरंपरा आज आमच्या या महिला, ज्यांना आम्ही सुगरणी म्हणतो अभिमानाने, या पुढे नेत आहे. आणि या पुढे नेत असताना याचा आस्वाद जगभर पोचावा, प्रत्येक खवय्याला या संस्कृतीची ओळख व्हावी आणि त्यातून एक छान समाजबंध निर्माण व्हावे या स्वप्नांना पुढे घेऊन आम्ही जात आहोत. आणि यातूनच हा फेस्टिवलचा जन्म झाला आहे आणि यातूनच हा फेस्टिवलचा प्रवास सुरू आहे. हा फेस्टिवल शुक्रवार दिनांक 3 मध्ये आजपासून सुरुवात होत आहे आणि आज लोकप्रिय अभिनेत्री तेजस्वी प्रधान या फेस्टिवलची सुरुवात करते. तिच्या हस्ते उद्घाटन होतं आहे. रोज संध्याकाळी 6 ते 10 असा फेस्टिवल असणार आहे. पहिल्या दिवशी संध्याकाळी 6 ते 10 असा असणार आहे आणि शनिवार आणि रविवार सकाळी 10 ते रात्री 10 असा पूर्ण वेळ हा फेस्टिवल खवय्यांसाठी ओपन असणार आहे. त्या फेस्टिवलमध्ये फक्त फूड स्टॉल्स नाही. या फेस्टिवलमध्ये वरच्या सेकंड फ्लोअरवर जर आपण गेलात तर तिथे तुम्हाला अतिशय सुंदर गृहोपयोगी वस्तू आणि असे व्यावसायिक स्टॉलही मिळणार आहेत. CKP मसाले, पिठं, सुकी मच्छी अशा अनेक वैविध्य स्टॉल आमच्याकडे आहेत. फेस्टिवल म्हटलं की सण, सोहळा आणि याला सोहळ्याचं रूप देताना तरुण वर्गासाठी काही कार्यक्रम केलेले आहेत. त्याचा एक कार्यक्रम आहे ओपन माईक, ज्याला कोणाला ह्या फेस्टमधून आपली कला सादर करायची आहे त्यांनी उद्या म्हणजे शनिवारी संध्याकाळी 7 वाजता इथे यावं. आणि तो ओपन माईक आहे, त्यांनी आपल्या कलेचं सादरीकरण करावं. आम्हाला ते खूप आवडेल. आणि दुसरं म्हणजे या रविवारी एक आगळा वेगळा फॅशन शो इथे आम्ही आयोजित केला आहे आणि त्या फॅशन शोमध्ये सुद्धा इथे येणारा प्रत्येकाने भाग घ्यावा, फॅशन रॅम्पवर चालावं आणि या सोहळ्याची रंगत वाढवावी. हेच आव्हान CKP ज्ञातीविरोध ट्रस्टतर्फे मी सर्व ठाणेकरांना, सर्व खवय्यांना करतोय. नक्की या. एक लुक समोर मॅम, एक लुक समोर मॅम, एक लुक समोर. सोहळ्याची प्रमुख पाहुणी आणि प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचं आगमन झालेलं आहे आणि आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सगळ्यांना विनंती, आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज हॅव युअर सीट्स. लवकर बसून घ्या, चटकन कार्यक्रम सुरू करूया आणि पटकन सुरमई पापलेटकडे वळूया आपण. तसं तेजश्री, अनौपचारिक सुरुवात झालेली आहे फूड फेस्टची. कारण जेव्हा सुरमई, पापलेट, कोलंबी, किमा पॅटीस याचा वास यायला लागतो तेव्हा सुरुवात होते CKP फूड फेस्टची. CKP ज्ञातीविरोध ट्रस्ट आयोजित CKP फूड फेस्ट 2023 या खाद्य महोत्सवात शुभारंभ सोहळ्यात मी धनुश्री प्रधान दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
आणि अर्थातच या कार्यक्रमाची आणि या सोहळ्याची सुरुवात दरवर्षीप्रमाणे अत्यंत पारंपरिक पद्धतीने होणार आहे, कारण हे या फेस्टिवलचं 10वं वर्ष आहे. आणि अगदी पहिल्या वर्षी ज्या पारंपरिक पद्धतीने जो विचार केला गेला तशीच सुरुवात आहे. सुरुवातीला अगदी फूड फेस्ट आणि हे फूड कोर्ट या सगळ्या या कोर्टवर हे सगळं फूड फेस्ट गाजतं आणि त्यामुळे स्टेजवरनं कोणताही कार्यक्रम सादर होत नाही या 3 दिवसांमध्ये. तर जो काही कार्यक्रम असतो, सुरुवातीचे कार्यक्रम असतात, ते सगळे स्टेज खाली असतात. याला एक विशेष कारण आहे, कारण पहिल्या वर्षी जेव्हा हे फूड फेस्ट या खाद्य महोत्सवाला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या वर्षी इकडे याच स्थळावर इकडेच याच व्हेन्यूवर आपण एक छान पूजा केलेली आणि एका नंदी बैलाचं प्रतीक आणून त्याला सुरुवातीला पहिला घास भरवला आणि मग फूड फेस्टची सुरुवात झाली. तेव्हापासून हे फूड फेस्ट गाजतंय. ठाण्यातलं फूड फेस्ट तर गाजतच आहे. त्यामुळे अर्थात गणेश वंदनेने आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. स्नेहदा आणि मातृवात्सल्य मंडळ यांच्या युवती यांच्या सभासद ह्या आपल्याला गणेश वंदना करून या कार्यक्रमाची सुरुवात करून देणार आहेत. आणि या गणेश वंदनेचं वैशिष्ट्य असं आहे की 4 नृत्य प्रकार वेगवेगळे या पूर्ण गणेश वंदनेमध्ये गुंफलेले आहेत. भरतनाट्यम, कथक, मोहिनीअट्टम आणि ओडिसी अशा 4ही नृत्य प्रकारांचा एक सुरेख मेळ आपल्याला या गणेश वंदनेत पाहायला मिळणार आहे. सुरुवात करूया गणेश वंदनेने. गणपती गणेश लंबोदर सोहे भुजाचार एकदंत चंद्रमा ललाटराज ब्रह्मा विष्णु महेश तारणे ध्रुपद गावे अति विचित्र गणनाथ आज मदंग बजा विराजे सुत गौरी घर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद चर्चित एक दंत करे भय को दूर अति सुंदर लय गति गणाधीश गणपति जसा 4 नृत्य कलांचा मेळ या सादरीकरणामध्ये होता, अगदी सिकेपींचा सुद्धा 4 कलांचा मेळ आपल्याला पाहायला मिळतो. सिकेपी म्हणजे खवय्यगिरी, सिकेपी म्हणजे सौंदर्य, सिकेपी म्हणजे रसिकता आणि सिकेपी म्हणजे आस्वादकता. त्याच्यामुळे या 4ही कलांचा मेळ आजही आपल्याला पाहायला मिळतोय की घरी कितीही चिकन, मटण, माशांचा घाट घातला तरी सुद्धा आत्ता फेटे घालूनच आम्ही सगळं सर्व करणार. सौंदर्य सुद्धा आहे, आस्वादकता सुद्धा आहे, रसिकता तुमच्यात आहे आणि अर्थात खवय्यगिरीसाठीच तर आपण सगळेजण इथे आलेलो आहोत. मी प्रसिद्ध अभिनेत्री आणि आजच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी तेजश्री प्रधान यांना विनंती करते कृपया व्यासपीठावर यावं. याचबरोबर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त वीरेंद्र टिपणीस आणि नॅशनल प्रेसिडेंट समीर गुप्ते कार्यकारी विश्वस्त वीरेंद्र टिपणीस यांना विनंती करते की आपण तेजश्रीचं स्वागत करूया. समीर गुप्ते यांना विनंती करते आपण पुष्पगुच्छ देऊन तेजश्रीचं स्वागत करावं आणि नंतर वीरेंद्र टिपणीस सन्मानचिन्ह देऊन तेजश्रीचं स्वागत करतात. तेजश्री, तुझ्याकडनं पहिल्यांदाच फूड फेस्टला आलेली आहेस आणि अस्सल सिकेपी आहेस, काय सांगशील? खूप भारी वाटतंय आणि ॲक्च्युली स्वागत म्हणालेस तसं की सिकेपी माणसांचं स्वागत जेव्हा असं नाकामध्ये सुरमईचा किंवा
पापलेटचा, कोलंबीचा असं छान गंध येऊन होतं तेव्हा छान वाटतं. सो आय एम ग्लॅड मला इन्व्हाइट केलं, मला छान वाटतंय आता इथे येऊन. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं मध्यंतरी माझं पण माझ्या काही फ्रेंड्सबरोबर डिस्कशन झालं होतं की आपण बरेचदा घरामध्ये पटकन बोलून जातो की अरे हे ना तुझी आजी करायची ते जास्त छान व्हायचं, तिच्या हातची चव नाही, किंवा अरे हे ना तुझ्या पणजीला छान यायचं. आणि आम्हाला खूप वेळा असं वाटत आलंय की यार ह्या चवी आहेत ना ह्या आपल्या पुढच्या जनरेशन्सकडे पण पोहोचल्या पाहिजेत, की आपण छान पद्धतीने जेवण बनवतात सुद्धा. आणि सिकेपी हातांमध्ये ही कला आहे असं मला कायम वाटतं. मला स्वतःला जेवण करायला आवडतं, मी छान जेवण बनवते आणि तेवढ्याच चवीने खाते सुद्धा. त्यामुळे मला छान वाटतं इथे येऊन. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. छान वाटतंय. स्वतःच्या नातीमध्ये मी आज इथे आले, मला हा मान मिळाला ह्याचा खूप आनंद होतो आहे. आणि अर्थात सिकेपी माणसं ओळखली जातात त्यांच्या खाद्यपदार्थांमुळे सगळ्यात जास्त. सौंदर्यामुळे तर येस डेफिनेटली, पण खाद्यपदार्थांमुळे. त्यामुळे मला हे फेस्टिवल विटनेस करायला मिळतं याचा मला खूप आनंद झाला आहे. आपण आता आलो आहोत या स्टॉलवर. नमस्कार ताई. नमस्कार. आज काय पाहायला मिळणार आपल्याला स्टॉलवर? आज आमच्याकडे मटण सुक्का आहे. हां हां. सिकेपी स्टाईल स्पेशल. त्याच्यानंतर मटण रस्सा आहे, अरे वा. चिकन रस्सा आहे, चिकन सुक्का आहे, कोलंबीचं लिफ्ट आहे, अच्छा. भाजणी वडे आहेत, अरे वा. त्याच्यानंतर सुरमई फ्राय, पापलेट फ्राय. बापरे, बरंच काय काय. खरोखरच खूपच छान. तुम्ही हे घरातूनच करून आणलेलं आहे का आता? म्हणजे तुमचा व्यवसाय आहे का? हो, माझं स्वतःचं हॉटेल आहे गोव्याला, तिकट पाऊंडचर म्हणून. अच्छा. कलंगूटला आहे पार्किंग. अरे वा. काहीतरी एक चांगलं वेगळं काहीतरी करायचा प्रयत्न. खरोखरच खूपच छान. तर आपण आता या स्टॉलवर आलेलो आहोत. इथे गरमागरम आलूवडी चालू आहे. वा वा. ताई सांगू शकाल का काय काय या मेनूमध्ये, म्हणजे या थालीमध्ये काय काय मेनू आहे? प्रॉन्स अळूवडी आहे, हां हां. त्याच्यानंतर हे खिमा पाव आहे, अच्छा. केशर बदाम पिस्ता श्रीखंड आहे, हां हां. सोड्याची खिचडी आहे, अरे वा. खिमा दाबेली आहे, हां हां हां. चिकन आपलं प्रॉन्स लिप्त आहे, गार्लिक प्रॉन्स लिप्त आणि चिकन सुक्का. अरे वा. तुम्ही इथे पाहू शकता. खरोखरच तुम्हाला इथे यावंच लागेल, कारण तोंडाला पाणी सुटेल अक्षरशः. आता याच्यामध्ये काय काय आहे? कोलंबीचं आहे का हे? हे प्रॉन्स लिप्त आहे, हां, हां. गार्लिक प्रॉन्स लिप्त आहे. गार्लिकचे अख्खे पीस आहेत आणि प्रॉन्स घातलेले आहेत अच्छा त्याच्यामध्ये. अच्छा. त्याच्यानंतर ही सोड्याची खिचडी आहे, अरे वा. पण नारळाच्या दुधातली काजू घातलेली सोड्याची खिचडी आहे. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर ही प्रॉन्स अळूवडी आहे. अरे वा. मी पहिल्यांदाच ऐकते. खरोखरच. नंतर हे चिकन सुक्का आहे हां हां. आणि हे खिमा दाबेलीसाठी खिमा गरम करत. अरे वा. खरोखरच तोंडाला पाणी सुटलंय. छान ताई. मग तुम्ही व्यवसाय आहे का तुमचा काही साईड बिझनेस वगैरे? साईड बिझनेसमध्ये मी घरूनच हे करते. अच्छा. हां, म्हणजे कॅटरिंगचं वगैरे आहे का काही? स्टेटसला फक्त मी टाकते. हां, हां. आणि मग जसे जसे ऑर्डर येतील तसं किंवा कोणी ऑर्डर दिली तर त्याप्रमाणे करू. अरे वा. छान छान. नमस्कार ताई. आज काय पाहायला मिळणार आम्हाला स्टॉलला? आज तुम्हाला चिकन समोसा मिळेल, प्रॉन्स समोसा मिळेल, चिकन वडा अच्छा. आणि प्रॉन्स खिचडी आहे अरे वा. आणि मटन किमा आहे वा. आणि मटन चॉप्स मसाला आहे. हां हां हां. खवय्यांनो, तुम्ही पाहताय ना, खरोखरच तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थ आहेत. नुसते पाहू नका, तर इथे हजेरी लावा. आणि ह्याच्यामध्ये काय आहे ताई? ह्याच्यात आहे चिकन करीची. हां 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 हां. खरोखरच तुम्ही पावात पण घालून खाऊ शकता आणि भाकरी करून. मस्तच मस्तच. खूपच छान ताई. आपण आता आलेलो आहोत या स्टॉलवर. ताई कुठला पदार्थ आहे, नाव सांगाल का? कोलंबीची खिचडी सिकेप्यांची फेमस. अरे वा. खरोखरच. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? ह्याच्यामध्ये आहे खिमा, अरे वा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आहे मटण, हां 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 हां. बरोबरच. खूपच छान. ह्याच्यामध्ये आहे भरली वांगी. हां हां हां. सिकेपीस आहे. येस येस. आणि अजून स्पेशल काय आहे स्टॉलला तुमच्या? किमा पॅटीस आहेत, आता अच्छा. गरम तळून हलवरनं येत आहेत. आणि हां, हां. नंतर मटण वड्याचं आहे. अच्छा. आणि खरोखर. आणि गव्हाची खीर सुद्धा आहे. अरे वा. खूपच छान. दादा काय काय सांगाल का? हे
पायासुद्ध आहे, हां हां किमा आहे, अच्छा कोलंबी लिफ्ट, हां हां चिकन मसाला, अच्छा आणि अच्छा आता अजून येत आहे कोकण आहे. अजून येणार आहे. हे प्रॉन्स फ्राय केलेले आहेत. अरे वा हां किमा पॅटीस आहेत अच्छा मस्तच आणि खूपच संडे छान. स्पेशल म्हणून मटन बिर्याणी आहे. हां 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 मस्त. दादा काय काय स्टॉलला आज स्पेशल? चिकन मसाला, मस्तच. चिंबोरी, हां 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 खरोखरच खूपच छान. मेन झिंगा, कोलंबी मसाला. कोलंबी मसाला, सुकट, हां हां मस्तच. रुगाल्याची लिव्हर पेटा, अरे वा सोलकढी, खरोखरच खूपच छान. सोलकढी, पायासूप, अरे वा गाजर हलवा, काहीतरी वेगळं मिळालं बघायला. हां. पायासो. अरे वा दादा काय काय सांगाल का? काय स्पेशल? अरे वा मस्त. काय तरी आली आहे त्याच्यावरती. खूपच छान. आणि हे काय? मटण सूप. आणि आमचं शो स्टॉपर जे आहे ते हां, हां. रुमाली वडी. रुमाली वडी. अच्छा म्हणजे स्पेशालिटी आज ते 6दा आम्ही कॉन्टेस्टमध्ये गेले आणि 6दा मला फर्स्ट प्राइज मिळाला या डिशमध्ये. अरे वा रुमाली वडी. काय बोलताय? खरं टेस्ट करावेच लागणार आहे मंडळी. तर आपण आता या स्टॉलला आलेलो आहोत. डॉक्टर आजीच्या हातचे हा स्टॉल आहे. बघूया आपल्याला काय काय पाहायला मिळतंय. ते आजी आहेत आणि त्यांची नातही आहे आणि तुमची मुलगी. अरे वा अरे वा डॉक्टर आहात. तर आपल्याला काय पाहायला मिळणार? आज स्पेशल काय आहे? हे कोलंबी पॅटीस आहेत. हां, हां. सेंटरला कोलंबी, आवरण पण कोलंबीचं आहे. अरे वा हे चुलीवरचं भाजलेल्या मसाल्याचं काळं मटण आहे. हां हां ही सिकेपी चिकन आहे. अरे वा. लालपिवळी असते. हां हां नंतर हे आमचं सिकेपी पंचामृत जे पूजेला वगैरे आम्ही करतो किंवा लग्नामध्ये करतो ते अच्छा. त्याला फोडणी असते. हां, हां, म्हणजे ते हां, हां. सत्यनारायणाचं असतं तसं नव्हे. त्याच्यात अच्छा. ड्रायफ्रुट्स वगैरे असतात. अच्छा व्हेज पुलाव. ओ खूपच छान. आणि तळ्या मसाल्याची भरली वांगी आहे. अरे वा वा खरोखरच तोंडाला पाणी येईल असे पदार्थ आहेत. तर तुम्ही या फेस्टला येणार असाल त्यांच्या स्टॉलला? आमचं प्रॉफिट अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी डोनेट केलं जाणार आहे. अच्छा अरे वा प्रॉफिट मेकिंग खूपच छान. छान आहे छान. नमस्कार ताई. आज काय पाहायला मिळणार आपल्याला स्टॉलला? आज शेवळाची किमा घालून भाजी आहे. हां 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 बरंच काय काय मला नवीन नवीन पाहायला मिळते. सिकेपी कोलंबीची स्टाईल. खिचडी आहे, अरे वा नारळाच्या दुधातले. अच्छा हा किमा आहे, मटण किमा. हो. नमस्कार ताई. आज काय पाहायला मिळणार आम्हाला स्टॉलवर? चिकन मसाला, कोलंबी लिफ्ट, चिकन किमा पॅटीस, मटार पॅटीस, अच्छा. चवळा पाव, हां. चवळा भाजी, अरे नारळी भात, अरे वा चवळा. खूपच छान. हां 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 खरोखरच खूपच छान. चिकन किमा. हां 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 कोलंबी लिफ्ट. हां हां मस्तच. आमचा नारळी भात, आपला सिकेब्यांचा खास हे मटार पॅटीस आहे. म्हणजे आज स्टॉलला स्पेशलिटी आज काय आहे? काय स्पेशल आहे? आज सगळं स्पेशल आहे ॲक्च्युली. सगळे स्पेशल आणि आज दिसताय पण खूप छान. खूप छान म्हटलं. किमा पॅटीस आहे. खूप छान दिसत आहेत आज. मस्त खूप छान तयार झालं. रुचकर पदार्थांचे राजे. तर आपण यांच्या स्टॉलवर आलेलो आहोत. नमस्कार ताई. नमस्कार. आज काय पाहायला मिळणार आपल्याला स्टॉलवर? आज आपल्याकडे सगळ्या सिकेपी स्पेशल नॉनव्हेज डिश आपल्याला दिसतील इकडे. अरे वा. आणि आपण आता सुरुवात करूया. हां, हां. ही कोलंबीच्या लिफ्टेपासून. हे आहे कोलंबीचं लिफ्ट. हां, 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 हां. हे बरोबरच. आहे चिंबोरीचं रस्सा. तोंडाला पाणी सुटायला लागले ताई अगदी बघायलाच खरोखरच. नको. ही मटन बिर्याणी, हां, हे हां. चिकन किमा पॅटीस इकडे रेडी होत आहेत. अरे वा आणि हा आहे सुका जवळा. खूपच छान. हे आहे चिकन रस्सा. काय तरी आली आहे खरोखरच. पेटा. मस्तच मस्तच. तर आपला स्पेशल काय आहे आज स्टॉलवर? ॲक्च्युली स्पेशल म्हणजे खरे सगळे स्पेशल सिकेपी स्पेशल आयटम्स आहेत. आणि मला खूप बरं वाटतं की मी पार्ट आहे सिकेपी फूड फेस्टचा. अरे वा. गर्व वाटतं. काय
केटरिंगचा सुद्धा बिझनेस आहे का? हो, आमचा केटरिंगचा व्यवसाय आहे. तर कसं आणि कुठून करता? मी राहायला पनवेलमध्ये असते आणि आम्ही घरातूनच करतो. अच्छा. जर मोठ्या क्वांटिटीमध्ये असेल म्हणजे 100-200च्या वर माणसं असेल तर आम्ही त्या जागेवरच जाऊन सगळं अरेंजमेंट करतो, तिकडे स्वयंपाक बनवून ऑर्डर घेता. अरे वा, खूपच छान. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. चटक मटक. अरे वा, काहीतरी युनिक नाव आहे रे. खूपच छान. नमस्कार ताई, काय स्पेशल? अरे काहीतरी वेगळं दिसतंय मला. हे काय आहे? हा 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 हा. खूपच कॅन्डी टाईप असं खूप छान केलेलं आहे. हा, खूपच छान. डीप फ्राईड आय मीन आता ह्याच्यामध्ये चटक मटक म्हणजे इट विल बी डीप फ्राईड ओनली. काहीतरी वेगळं, जरा हटके काहीतरी. आणि आम्ही बेसिकली वी हॅव केप्ट इट फॉर द यंग जनरेशन जास्त असं म्हणजे काहीतरी वेगळं पाहायचं असतं आणि दे वॉन्ट टू ट्राय एव्हरीथिंग न्यू द न्यू टाईप ऑफ आयटम्स म्हणून स्पेशली आम्ही हे ठेवलं. बरोबर आहे. अँड दिस इज टू बी हँडमेड ड्रिंक्स बिकॉज दिस इज फ्राईड बासा अच्छा. म्हणजे हा वशट पण नसतो जास्त. हा हा. सो आणि ही चटणी आहे ना, पुदिना चटणी वगैरे. मस्त मस्त. आणि आपले नेहमीचे पारंपरिक कुर्तीचे मोदक. खरोखरच खूपच छान.